श्री साईनाथाय नमः. कुठे गेली? ATM मध्ये गेली. बाबू बाय बाय बाय. वीरा कुठे गेली? वीराने आम्हाला बघितलं तर आमच्या नाकी न होतील. ती बघा मम्मी तिकडे घेऊन उभी आहे. तो निघूया पटकन लोक. हे साईडला साईडला. हा सिग्नलला थांबलोय त्याच्यामुळे मी हा शूट करतोय, नाही तर बोला गाडीवर आहे आणि शूट करतोय. तर आम्ही निघालोय लग्नाला. ॲक्च्युली मला 2 लग्न आहेत, पण वीराला घेऊन जात नाही कारण वीराची तब्येत खूप अप अँड डाऊन आहे. 2-3 दिवस तिला ताप येतोय. तो उन्हातून तिला बाहेर काढणं चुकीचं वाटतं. म्हटलं नको आपणच जाऊया. आणि लग्न जसं जवळपासच आहे त्याच्यामुळे माझ्या शाळेतल्या म्हणजे आमच्या शाळेतल्या मैत्रिणीचं आहे लग्न आणि माझ्या मित्राचं आहे का जिथे आम्ही क्रिकेट खेळतो. सो वैदू मे बी सेकंड लग्नाला येईल की नाही मला माहीत नाही, कारण वीरावर डिपेंड आहे. तिला घरी जावं लागेल कारण वीराचं म्हटलं जवळच आहे, तू ये वाटतं तिला घरी सोडेल आणि देन मग बघू पुढचं पुढे. तोपर्यंत निघूया, सिग्नल सुटला आहे. नमस्कार मंडळी, मी विशाल लाड पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनल माझी भ्रमंतीमध्ये. अरे गाडी लॉक केली की काय? मुंबईमध्ये पार्किंगचे एवढे इश्यू आहेत ना. आता मी इथे गाडी पार्क केलेली पण माझी गाडी बाहेर होती. आता माझ्या गाडीच्या मध्ये 2 गाड्या लागलेल्या आहेत. सो आम्ही जेवलो. मॅडम म्हणजे माझी मैत्रीण आणि तिचे मिस्टर ती काय लवकर येत नव्हते बाहेर, ते तयारी करायला आत गेलेले. जवळजवळ 1 तास वाट बघितली पण ते काय आले नाही. ही गाडी काय लॉक आहे, गावात पडली असती आधी गाडी लॉक. सो मी म्हणत होतो आम्ही पटापट जेवलो. म्हणजे आहेर पण प्रेझेंट पॅकेट पण वैदूस जेवून आली. कारण कसं आहे लेडीज सगळ्या तयारी करत असताना आपण जायला जर बरं नाही वाटत. बरं झालं वैदूला आणलं त्याच्यामुळे पटकन काम झालं. सो आता आम्ही घरी जाऊ शकतो. मला अजून एक लग्न आहे बट ते डाऊटफुल आहे तिथे जायचं की नाही, कारण ते आहे वड्याला. पण मला वैदूला आधी घरी सोडावं लागेल, देन मला परत जावं लागेल. बट बघतो, टेंटेटिव्ह आहे तिथे जाणं कारण कोणीच मित्र येत नाही आहे आणि जो एक मित्र होता तो पण निघतो आहे. सो मला पण लेट झालं आहे फार, माहीत नाही जायला मिळते की नाही. सो मी अपडेट देईन जर गेलो तर. आपला मित्र लग्न अडकताना बरं अभि कसं वाटतंय? येणार ना? हा बोलतोय आता तो नाही तर बोलेन मी. कॅरी ऑन कॅरी ऑन. चला त्याला डिस्टर्ब नको करूया. भाई बस झाला ना, किती काढशील फोटो सकाळपासून. सो आमचा अजून एक मित्र आज लग्नात अडकलाय, त्याच्यासाठी म्हणून धावत आलो आहे. ठीक आहे, त्याला त्याचे पद्धती होऊ दे लग्नाच्या, आपण फुर्सतमध्ये भेटू. चले. सो झटपट सेकंड लग्न पण अटेंड केलं कारण घरची परिस्थिती बघितली. वीरा कंट्रोलमध्ये आहे. थोडीशी किरकिर करते कारण आहे ताप आहे त्याच्यामुळे ती थोडी किरकिर करते. तो मम्मीने बोलली की तुम्ही या आरामात, म्हणून म्हटलं वैदूला म्हटलं लग्न पण इथे जवळच आहे वड्याला. आधी आता परेलला होतो, तिथून 5-10 मिनटात इथे आलो. आता डायरेक्ट घरी. सो त्याला तोंड दाखवलं. आता प्रेझेंट पॅकेट वगैरे त्याला द्यायला थांबत नाही, ते आम्ही नंतर जेव्हा खेळायला वगैरे येईल. आता काय मग त्याची बायको सोडते की नाही. सॉरी अभि मस्करी आहे, पण बरं वाटलं तुला भेटण्यापुरतं आलेलो, इन्व्हिटेशन दिलं. बाकी आपण नंतर भेटू. चला जाऊया घरी डायरेक्ट. सो आपण आत्ता आलो आहे माहीमला. हे तुम्हाला सागरी पोलीस काय पुढचं काय दिसतच नाही, लाईट गेली आहे. काय लिहिलं आहे का ते पुढे? हां सागरी पोलीस. हे ॲक्च्युली इथे महापौरचा बंगला बनणार होता पण काय माहिती नंतर बंद झालं. तर आपण आलो इथे फिश फेस्टिवलला. माझ्यासोबत आहे वैदू. वीराला नाही घेऊन आलो कारण वीरा आत्ता कुठेतरी बरी होते तापातून. इथे पार्किंगला वगैरे जागा आहे आणि चौपाटी आहे, माहीम चौपाटी आहे आणि इथून तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. इथून तो गेट आहे. सो जाऊया आपण आतमध्ये. कधीपासून यायचं चालू होतं, सो म्हटलं आज येऊया. आणि तुम्ही तुमच्या 4 व्हीलर वगैरे सगळं आणू शकता. मी बाईक इथे पार्क केली आहे. आज जाऊया. आता वीरा आहे दादरला मामाकडे. चलो. आणि समोरच दिसतोय वरळी सीफेस, आपला वरळी सिलिंग आणि लाइटिंग दिसत बघू शकाल. इथे फॉरेनर्स पण खूप जण येतात. माहीम कोळीवाडा सी फूड इथे आहे. माहीम चौपाटी, इथून माहीम चौपाटी चालू होते, माहीम फोर्ट सॉरी. आणि समोर हा व्ह्यू सिलिंगचा आणि इथे आपल्याला इथे जायचं आहे. सो जाऊया आणि आस्वाद घेऊया आपण काय काय खाता येईल.
शोला दाखवायला म्हणजे की ओके 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 चालेल, एवढं सांगा मी सांगतो. सो आता आम्ही आलो आहे माहीम गावदेवी महिला बचत फळ. तर इथे आपले महिला बचत प्रत्येकाने आपापले स्टॉल मानले आहेत. कोळी लोक आहेत आणि त्यांचे बचत गट आहे, त्यातून त्यांनी ते ऑर्गनाइज. सो इथे प्रत्येक जण ऑर्डर घेतात आणि अगदी सीयूच्या समोर आपण आपला जेवण म्हणजे आजचं डिनर करू शकतो. सो आम्ही फ्रँकली स्पीकिंग डिनर करायला आलो नाही, आम्ही फक्त टेस्ट करायला आलेलो. आणि आम्ही ह्या स्टॉलवर बसलो कारण इथे गर्दी कमी आहे. सी साईडला सगळे बसलेले आहेत, फॉरेनर्स पण आलेले. नवल वाटतंय की फिश खायला फॉरेनर्स. हां, जेव्हा ते आपलं कोकणचं वगैरे जत्रा लागते किंवा ते आपलं शिवाजी पार्कला पण जे ऑर्गनाईज केलेलं तिथे पण ते लोक. हां, तिथे सुद्धा येते. म्हणजे दादर फेस्टिवलला पण हे लोक येतात इथले. आता मला एक प्रश्न पडला की म्हणजे कोळी लोक आहे, सो काही इथे मार्केटिंग करणारे पण आहेत. म्हणजे तुम्ही समोर बघू शकता तर मॅडम आहे. सो म्हणजे हे लोक पण इथे येऊन म्हणजे प्रॉपर कोळी म्हणजे इथलेच आहे, स्थायिक आहेत का माहीत नाही. बट जे काही करतायत महिला, आमचा हा पहिला एक्सपिरियन्स आहे. सो मी जाताना एक्सपिरियन्स सांगेल. आधी फूड टेस्ट करतो. त्याच्यात आम्ही सांगितलं प्रॉन्स मसाला, शिंपल्या सांगितल्या आहेत का? नाही, तिसऱ्या नाही सांगितल्या. चिकन वगैरे आम्ही नेहमीच खातो त्याच्यामुळे ते नाही सांगितलं. बोंबील फ्राय सांगितले आणि भाकरी सांगितली. राईस हां, म्हणजे इथलेच आहेत असे वाटतात. आणि प्रत्येकाचे स्टॉल आहेत महिला बचत गटांचे. चांगलं आहे, तुम्ही सुद्धा ट्राय करा. जाताना मी माझे रिव्ह्यूज नक्की सांगेन. आधी फूड टेस्ट करू. आम्ही जे ऑर्डर केलेलं ते आले आहे भाकऱ्यांची साईज बघा तर कोळी लोकांच्या आगरी लोकांच्या भाकऱ्या आहेत. सो त्याची साईज जवळजवळ माझ्या हाताच्या डबल आहे. त्याच्यासोबत आली आहे सोलकढीसोबत आहे कांदा, लिंबू, टोमॅटो, सॅलॅड. इथे आहे प्रॉन मसाला आणि बोंबील फ्राय. आणि आपण प्रॉन्स फ्राय आणि प्रॉन्स राईस हे सुद्धा आपण मागवणार आहोत. पण आधी हे संपूया, घरी जाऊन जेवायचं आहे. सो लेट सी. आमच्या आजूबाजूला कोण नाही, सगळे पुढे समोर सी साईडला गर्दी आहे म्हणून आम्ही इथे आलो. काय गरज नाही, समुद्र आपण बघतोच नेहमी. सो आता खाण्यावर कॉन्सन्ट्रेट करूया. चलो, तू राहा फोनवर, मी जेवतो. सो आता जे काय आम्ही ऑर्डर केलं त्याची तुम्हाला टेस्ट सांगतो, जेन्युइन टेस्ट सांगतो की जशी जे म्हणजे प्रॉन्स मसाला कोळंबी कसं आहे वगैरे. सो पहिला आपण सोलकढी ट्राय करूया कारण ठीक आहे, थोडीशी आंबट कमी आहे. त्याच्यानंतर प्रॉन मसाला, एक नंबर, आवडलं. आणि बोंबील फ्राय बारी म्हणजे घरची आपली ही जी पद्धत आहे ही जवळजवळ आगरी पद्धत आहे. खोबरं कमी आहे त्याच्यामुळे युनिक खायला काहीतरी मजा येते आणि खरंच चांगलं आहे. ट्राय कर. जवळजवळ 5 ते 10 मिनटं झाली आहे. ही माझी भाकरी संपवण्याचा प्रयत्न करतो. माझी भाकरी तर संपली आहे, हिची भाकरी अजून काही संपत नाही. आणि खरं सांगतो हॉटेलमध्ये जाण्यापेक्षा ही साईज बघा तुम्ही. सो हॉटेलमध्ये जाण्यापेक्षा इथे या आणि हे ट्राय करा. एक नंबर. खाऊन घेतो, भूक लागली. सो आता मी तुम्हाला माझे रिव्ह्यू सांगतो. रिव्ह्यू द्यायला गेलो तर 10 आउट ऑफ 8. म्हणजे मला थोडंसं जेव्हा मी म्हणजे फ्राय फिश खातो तेव्हा मला ना थोडं असं भरलेलं पाहिजे किंवा खुसखुशीत पाहिजे. हे एकदम म्हणजे असं चांगली होती आउट ऑफ. मी असं नाही म्हणत की वाईट होती. पण प्रॉन मसाला जबरी आणि त्याचसोबत भाकरी. मला जर 2 भाकरीमध्ये पोट भरलं अगदी. मी तुम्हाला दाखवलं माझ्या 2 हाता एवढी एक भाकरी होती आणि खरंच चांगलं होतं. आत्ता आपण राईससुद्धा ट्राय करणार होतो बट आता पोटाची कॅपॅसिटी आपली संपली आहे. सो राईस नाही खात आहे. पार्सल घेणार होतो पण ऑलरेडी घरी जेवण झालेलं आहे त्याच्यामुळे आपण नक्की नंतर हा एक्सपिरियन्स करू. सो आता घरी जाऊया. पळा. आणि आज आमचा शॉपिंगचा दिवस आहे. सो निघालेलो मम्माची शॉपिंग करायला. बट जाता जाता आम्हाला दिसलं
हे पेटीकोट जे विराला पाहिजेत. आणि आम्हाला आता पुढच्या महिन्यात गावी जायचं आहे, त्याच्यामुळे विराला गरमीतून हे बरे पडतील. गेल्या वर्षी पण आम्ही असेच पेटीकोट घेतलेले विरासाठी आणि बरे पडतात जरा. विशाल हे बरोबर आहे. हाँ है ना? बट वो लंबा नहीं होगा ना धोने के बाद लंबा नहीं होगा ना? अच्छा हे बघ कसं बोलतो. हाँ चांगला आहे. हे मोठं होईल ना, हे आहे ना, हे आधी खायचं. मम्मा ना तुझी हे मोठं होणार ना बघा. एक साइज बड़ा है क्या? इससे एक साइज बड़ा है. तेच घे. ऐसा ही है. ये 120 का 2 है. 120 का 2. हां सो आपण आता आलो आहोत दादर हिंदमाता ना. हां कशासाठी तर तुम्हाला कळलं असेल, मी सांगितलं सुद्धा. आणि तरीही नाही कळलं असेल तर एक मिनिटात मला दाखवतो जरा. हा आनंद बघितला. खिसे खाली करण्याची वेळ आलेली आहे, कारण आमच्या घरात आहे पुढच्या महिन्यात लग्न. पण मुलींची शॉपिंग माहिती आहे ना तुम्हाला, करायची म्हणजे 2 महिने अगोदर तरी बायकांची मुलींची. सो सगळ्या आमच्या बायकांनी घेऊन झाले, फक्त आमच्या मॅडम राहिलेल्या, त्यांची शॉपिंग करूया. सो तिने इंस्टाग्रामवर ऑलरेडी सगळं बघून ठेवलेलं, फक्त मला यायचं होतं पेमेंट करायला. कुठलं दुकान, कुठे जायचं सगळं ठरलेलं, सगळं ऑलरेडी. तुझ्यावर राहून असंच करायला लागतं. हा दुकान तू फिरायला देत नाहीस मला, पण माझी सवय आहे. आम्ही एवढा शॉपिंग ॲडिक्टेड नाही आहे. हा दुकान मी फिरते. हां ठीक आहे चल. पण आलो आहे दादर हिंदमाताला शुभलाभ ह्या दुकानात इंस्टाग्राम रीलवरून. ह्यापैकी बघायच्या होत्या या नाही या. सो तिला ह्यापैकी साड्या मस्त 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 घे. उचल तिला उचल. अशा प्रकारे मुंबई हरलेली आहे. 10 रनने वेल फॉर्ट चांगली रनचेस करण्याचा प्रयत्न केला आणि इथे ढिगारा काढून ठेवला आहे. तोंड बघा, ती घेणार एकच आणि त्यांना काढायला गेली. अजून तो गेला तू तिकडे आणायला बऱ्याचशा गोष्टी. काय ना मला पण कामाला लावलंय. तुला बसलेस येऊन कामाला तर लावलंय. मग मला विचारते कशाला कोणता घेऊ. अरे मी फक्त खाली करणार. म्हणजे कसं आहे ना, तुझी चॉईस मॅटर करते. मग आलो ना एवढा मी आता. घे हव्या तेवढ्या घे. बाय साहेब चाललो मी. बाय. कुठे गेला तू? बाहेर बाजूच्या दुकानात गेला की काय आणायला? अरे तो पुतळे घेऊन आला. आतमध्ये स्पेस दिली आहे, तुम्हाला लावायच्या तुम्ही लावू शकता. तुम्हाला एवढं बोल. आत्ताच जाते ना लग्नाला. काही नाही काही नाही. तो आत्ता आम्ही आलो आहे गणेश उद्यान मंदिर छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये. विराला घेऊन आलोय, वैदू आहे सोबत. तो का आलोय कारण आज आहे संकष्टी, बरोबर ना? काय ग? ओ माय गॉड, बघितलंच नाही रे. हाय 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 काका तू भाऊ बाबू बघ, तुझ्यासोबत असायची ती बघते. संकष्टी आहे त्याच्यामुळे गर्दी अपेक्षित असते, बट इथे सिद्धिविनायकच्या पेक्षा गर्दी फार कमी असते. सो आपण आज जाऊया. आता आज जाऊन बाप्पाचं दर्शन घेऊया. गणपती बाप्पा मोरया. आमच्याकडे गाड्या काढायचं ना बघा असा सीन असतो. गाडी कुठे बाहेर जायचं असेल तर गाड्या काढाव्या लागतात आधी, आणि मी माझी गाडी खूप आतमध्ये लावली. आणि आज पूर्ण संडे, आज पूर्ण दिवसभर माझा क्रिकेटमध्येच गेला. हाय, माझे ब्लॉग बघते ना? हां, तर माझे छोटे सबस्क्रायबर आहेत मागे. अरे दिसत नाही हां. सो आता चाललो आहे मम्मीला सोडायला, सांगतो कुठे ते. खूप लेट झालं आहे, आधी पळूया. दिवसभर आज खेळण्यात गेला माझा. पण आलेलो सूर्यवंशी हॉलला आणि इथे समोरच आपला कट्टा. आता जातोय मी वैदूला आणि विराला पिकअप करायला. मम्मी गेली आहे लग्नाला, तिच्या मैत्रिणीच्या मुलाचं काहीतरी लग्न आहे आणि आमचं फंक्शन आहे. सो ते फॅमिली फंक्शन आहे, ते तुम्हाला पुढे पुढे कळेल. सो आता आधी घरी पोहोचूया आणि वैदू आणि विराला पिकअप करूया. चला लेट्स गो. हो, सो आपल्याला वैदू आणि विरा भेटलेले आहेत आणि आपण आता आलो आहे माझ्या मित्राच्या शॉपमध्ये, दी केक फार्म. मम्मा ही काय तुझ्या बाजूला? मम्मा नाही तर कोण आहे? मम्मा मम्मा
मम्मा आणि डॅडा तिला लांब गेलेले आवडत नाही, दोघांपैकी एक सोबत लागतो. कसं आहे ना आमचं. आणि विराची ड्रेसिंग कशी आहे सांगा, विराच्या मम्माची पण. नाही तर पुढे मानू ना तोंड बघा तोंड. सो आज आमची पार्टी आहे जोरात. आणि आज पार्टी कसली आहे काय आहे हे तुम्हाला पुढे जाऊन सांगतो. आधी केक घेऊया. 2 केक घ्यायचे आहेत ना, 2 केक घ्यायचे आहेत कारण 3 इव्हेंट आहेत. चला मुश मार शिटी मार. हिच्यासाठी मारते ती. त्याची मम्मा बघा किती घाबरते. आम्ही 2 केक घेतलेले आहेत. आणि आज काय आहे जरा सांग. ॲनिव्हर्सरी आहे, बर्थडे आहे, सगळं आहे. हा ॲनिव्हर्सरी योगेश आणि भक्ती भाऊजींची आहे. सो आमच्या पूर्ण भक्ती योगेश भाऊजी आणि भक्ती. आणि बड्डे आहे नित्याचा, विराची बहीण म्हणजे वैदूच्या बहिणीची मुलगी. बर्थडे 18 मेला आहे. हा म्हणजे ह्यांच्याकडे एक थांबा आधी हिला खाली सगळे पुढे उत्सव मूर्ती. शाल बिल घाला. शाल कुठे हो, शाल द्या. टॉवेल द्या तो नाही तर. हो दिसत नाहीत ते. थांबा थांबा थांबा. आले आले आले. वाढत जा. अरे एवढे फ्रेम मध्ये जमत नाहीत. जा 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 झाले झाले. लोळ तू खाली आता लोळ. अरे काय चाललंय, व्हिडिओ चालू आहे. अरे खराब होतोय. झालं झालं. भावेश तू मागे जा. अरे उभे राहा आता काय ते. अरे तुम्ही का बाजूला झालात. हे बघ वीरा वीरा. हा इकडे बघ. हो हे बघ वीरा वीरा. हे बघा वीरा वीरा इकडे बघ. दिसते दिसते. हा बस झाले माझे आले. आम्ही आलोय सॉफ्ट टॉयच्या दुकानात आणि स्पेसिफिकली आम्ही इथेच येतो विराची खेळणी काही घ्यायला. आणि विराच्या बहिणीला आता घ्यायला आलोय. विरांचा दादा इकडे आलाय आमच्यासोबत. हाय. आणि हिचं बघा काय चाललंय, गाड्या पाहिजेत तिला आता. आपल्याच बापाचं दुकान आहे. सो विरासाठी गिफ्ट घेतलेलं आहे. काय घेतलंय. हा सॉरी नित्यासाठी घेतलंय. सॉफ्ट टॉय घेतलेलं आहे. घेऊया आणि लवकर जाऊया. हे आयांश इकडे. जेवायला 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 जेवायला. हाय. ये सब हमारा है आज. हाय. विरा नित्या तिकडे आहे. नमस्कार. तू उभी राहा उभी राहा. त्यांच्या पाया पडूया आधी. एक दोन तिसरा कुठे आहे कॅशियर. हो दो कॅशियर तो. कापा आता. वाव हॅपी बर्थडे. वाव किशी दे किशी दे किशी दे. हा आलो आलो. किशी दे सो आपण आता आलोय वैदू विरा आणि मी पूजेला. इथे जिथे राहते तिथे आज चाळीची पूजा आहे. आणि हा गेट 1 मेला यांच्याकडे दरवर्षी पूजा असते त्याच्यामुळे गाडी बाहेरच पार्क केली कारण आतमध्ये आज जागा नसणार. हां
सो वाजले 8:30 आणि तुम्हाला मी खालचं आता चित्र दाखवतो. सेम आमच्याकडे पण असंच असतं की पूजा उरकून जवळजवळ 3-4 तास होतात. रात्री सगळे लोक खाली उतरतात 9-10 वाजता. आणि इथे पण तेच आहे. इथे बाहेरच्यांचं कशाला, घरातल्यांचं तुम्हाला दाखवलं असतं अजून तयार होतात. ते बघा एक एक जण बाहेर पडतोय. घरातच इतकी माणसं तर बाहेर जायची गरजच नाही. आणि सगळे जावई सगळे त्यांचे नातवंड वगैरे सगळे एकत्र येऊन आज खाली जातात. हे डेक नाही लावलं, आचारसंहिता. सो मी तुम्हाला खालचं चित्र दाखवतो 2 मिनिट. सो इथे माझी बायको हाय कर हां. आणि इथे हे असं चित्र. तर पूजा दुपारीच झाली ना, दुपारीच झाली आहे पूजा. आणि अजूनही शांतता आहे. सो थोड्या वेळाने बघा 9 वाजेपर्यंत सगळ्या बायका, इथे काही बायका बसल्या आहेत. किचाड होईल इकडे सगळीकडे. आणि बघू आपला कधी योग होतोय सगळ्यांचं. हे आवरलं का सगळ्यांचं? काय ना कविट करत आहेत खरंच. सो दादर म्हटलं की नितीन सरदेसाई. हाय दादर म्हटलं की नितीन सरदेसाई. बोल ना बाळा. काय दादर म्हटलं की नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे सर्व आले. मनसेचे सर्व नेते पदाधिकारी आता इथे आले. आणि गर्दी बघताय तर आहे, बरीचशी गर्दी आहे. काय ग वा शी. जाऊया खाली जाऊया. चल चप्पल घाल. तुझी चप्पल कुठे आहे? फ्लफी माईन. जावा एक. अरे पाया पडायला आला तुम्ही. पाया पडायला फोटो बदला. इकडे बघू ना, देवाकडे खरं पाया पडा. भावेश प्रसाद का तू पाया पडलास? देवा तिसरा मुलगा होऊ दे. काढला.
फक्त तुझ्या नावाचं हाय तुझ्या हाताने मांग भरून दे सुखा दुःखाची साथी तुझी होणारी हाय तुझ्या हाताने घास भरून दे कुंकू वावणार फक्त तुझ्या नावाचं हाय तुझ्या हाताने मांग भरून दे सुखा दुःखाची साथी तुझी होणारी हाय तुझ्या हाताने घास भरून दे तू फक्त बोल कुठली गाडी पाहिजे हिरो होंडा की ऑडी पाहिजे हाताची लालीनी कानाची बाली की हातात सोन्याची घडी पाहिजे नको मला बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नऊवारी साडी पाहिजे नको मला बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नऊवारी साडी पाहिजे नको मला बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नऊवारी साडी पाहिजे खंडोबाला नवस केला लाखात एक पोरगा भेटू दे मला मराठी माती मधला नवरा हा रांगडा गडी पाहिजे मला नको मला हात लाखो कामाचा घाट घराची दारची राणी असे हे तिची सगमग तिची लगमग साठवली पायात तिच्या गणाचं घुमा कशी मी नाचू कशी मी नाचू